नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2021 यासाठीच्या फुल टेस्टची या ठिकाणी तयारी करतो आहे आणि फुल टेस्ट नंबर 2 यातील भाग 2 आपला चालू आहे. याच्या आधी आपण इतिहासाचे प्रश्न बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला चालू घडामोडीवरील प्रश्न बघायचे आहेत. जे 11 एप्रिल रोजी होणारी जी एक्झाम आहे मित्रांनो तिच्यासाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त असणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी 2019 आणि 2020 या आर्थिक वर्षातील प्रश्नांचा समावेश आहे. राज्यसेवा पूर्वचे प्रश्न जर तुम्ही बघितले तर बदललेला जो कल आहे आयोगाचा तो या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला प्रश्न आहे 2019च्या अर्थसंकल्पामध्ये खालील कोणत्या तरतुदींचा समावेश होत नाही. चालू घडामोडीचे प्रश्न असे होते ना की एकदम लहान लहान मुद्दे, प्रत्येक विधान डोळ्यात तेल घालून वाचावं असं. पहिलं विधान होतं की करमुक्त उत्पन्न मर्यादा 5 लाख रुपये. दुसरं, छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये टाकले जाणार. त्यानंतर श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत 15,000हून कमी उत्पन्न असणारे जे कामगार आहेत त्यांना 50 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार. बघा, विधान नीट वाचावं लागणार आहे. विधान नीट वाचावं लागणार आहे. पुढे डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत 5 वर्षात 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती करण्यात येणार. 5 वर्षात 1 लाख डिजिटल गावे, 15,000हून कमी उत्पन्न, 50 वर्ष, 3,000 रुपये पेन्शन. यस, बरोबर आहे. 3,000 पेन्शन बरोबर आहे. 15,000हून कमी उत्पन्न बरोबर आहे. मात्र 50 वर्ष का नाही, 60 वर्ष. विधान क चुकीचं ठरतंय. छोटे शेतकरी त्यांना दरवर्षी 6,000 रुपये देणार, बरोबर आहे. करमुक्त उत्पन्न मर्यादा 5 लाख रुपये, बरोबर आहे. ओके, तिसरं विधान. पुढे आपण जातो आहोत. या ठिकाणी 15 नंबरचा प्रश्न या ठिकाणी होता बोडो शांतता करार. याबाबत अयोग्य विधान निवडा. आपण बघतो ईशान्येकडील काही बाबी आहेत ज्या चर्चेत असतात. या मागील 2 वर्षात सुद्धा त्या चर्चेत आलेल्या आहेत, कारण की एक महत्त्वाचा करार त्या ठिकाणी झालेला आहे. बघा, पहिलं विधान होतं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 27 जानेवारी 2020 रोजी हा बोडो शांतता करार झाला, जो ऐतिहासिक त्रिपक्षीय करार म्हणून आपण ओळखतो. पुढे यामध्ये नॅशनल डेमोक्रेटिक फंड ऑफ बोडोलँड या संघटनेनेही यावर स्वाक्षरी केली, असं दुसरं विधान आहे. ओके, स्वाक्षरी कोण करतंय? त्यामध्ये नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड आहे का ते तुम्हाला माहीत पाहिजे. बोडो हा नागालँडमधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे. बघा, सर्वात मोठा आदिवासी समुदायाला म्हटलं जातं. आणि पुढे BTAD. आता हे BTADचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे, ज्याला बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट असं म्हटलं जातं. यामध्ये सध्या चिरंग, कोक्राझार, त्याच्यानंतर बास्का आणि उदलगुरी या 4 जिल्ह्यांचा समावेश आहे. 4 विधानं तुमच्या समोर होती बोडो शांतता करारासंदर्भात आणि 4 पैकी अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं होतं. मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या पहिलं विधान जर बघितलं 27 जानेवारी 2020 हा करार झाला का? यस, झालाय. त्रिपक्षीय करार आहे का? हो, त्रिपक्षीय आहे. त्रिपक्षीय कसं? एक केंद्र सरकार, दुसरं ऑल बोडो स्टुडंट्स युनियन आणि त्याच्यानंतर युनायटेड बोडो पीपल्स ऑर्गनायझेशन. 3 संघटना आहे, केंद्र सरकार आणि इतर 2. त्याच्यानंतर मात्र इथे जर तुम्ही बघितलं हे नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड, यस, यांनी स्वाक्षरी केली, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर बोडो हे नागालँडमधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे का? मित्रांनो, इथे चुकतंय काहीतरी. बोडो नागालँडमध्ये नव्हे, आसाम असं पाहिजे होतं. इथे काय आसाम. या ठिकाणी 5 ते 6% जनता जी आहे ती बोडो आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल. काय? सर्वानंद सोनोवाल हे चर्चेत आलेले होते, तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि हे BATD, ज्याला आपण बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट म्हटलोय, यामध्ये चिरंगा आहे, कोक्राझार आहे, बास्का आहे आणि उदलगुरी आहे. 4 जिल्हे माहीत असले पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा तिसरं विधान जे आहे ते चुकीचं ठरतंय. पुढे जातोय मी. प्रश्न बघा, सध्या गाजलेले मागील 2 वर्षातले जे मुद्दे आहेत मित्रांनो त्यावरच प्रश्न MPSC सुद्धा विचारणार, यात कोणती शंका नाही. सध्याचा परिसीमन आयोग याबाबत विधानं बघायची आणि योग्य पर्याय निवडायचे. परिसीमन आयोग
बघा खाली पर्यायी उत्तर याच्यात असणार आहे. या आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत. पहिलं विधान. दुसरं विधान, लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग स्थापन करण्यात येतो. बघा पुनर्रचना कशाची, लोकसभेची आणि विधानसभेची, त्याच्यासाठी स्थापन करण्यात येतो का आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे क नंबरचं विधान होतं की या आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात व भारतीय निवडणूक आयोगाच्या सहकार्याने हा कार्य करतो. तिसरं विधान होतं. चौथं होतं आतापर्यंत 1952, 1963, 1973, 1993, 2002 असं 5 वेळा हा आयोग स्थापन करण्यात आला. मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे आहेत. खाली ऑप्शन बघितले तर अ ब क योग्य, फक्त ब योग्य, सर्व चूक, सर्व योग्य. तुम्हाला बघायचं आहे पहिलं विधान बरोबर आहे का. रंजना प्रकाश देसाई आयोगाच्या अध्यक्षा, सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश, यस बरोबर आहे. दुसरं, लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना, यस बरोबर आहे. स्थापना राष्ट्रपती करतायत, कार्य भारतीय निवडणूक आयोगाच्या सहकार्याने करतोय, यस बरोबर आहे. मात्र चौथं जर बघितलं या ठिकाणी 1952ला हो झाला आहे, 52ला. पुढे 63ला यस, 73ला यस, मात्र 93ला नव्हे. आतापर्यंत 4 वेळा, 2002ही आहे त्याच्यामध्ये. चौथं विधान चुकतंय आणि मग खाली ऑप्शन बघितले तर अ ब क योग्य. मित्रांनो एक मत एक मूल्य, काय एक मत एक मूल्य यावर आधारित हा आयोग होता हे लक्षात राहू द्या. का त्याची संकल्पना ती आहे. SC ST राखीव जागा ठरविणे. मग या ठिकाणी परिसीमन आयोगासंदर्भात कलम 82, त्याच्यानंतर कलम 170 हे दोन्ही महत्त्वाचे आहेत, तेही तुम्हाला माहीत असले पाहिजे. चला पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. 17 नंबरचा प्रश्न, खालील तरतुदी विचारात घ्या. पहिलं विधान होतं की 27 जानेवारी 2020 रोजी आंध्र प्रदेश विधान परिषद कायमस्वरूपी बरखास्त करण्याचा ठराव पारित करण्यात आला. बघा आंध्र प्रदेश विधान परिषदेसंदर्भात घटनेतील कलम 169 नुसार विधान परिषद स्थापन किंवा बरखास्त करण्यासाठी संसदेची मान्यता आवश्यक असते. संसदेच्या मान्यतेबद्दलचा मुद्दा इथे मांडला आहे. त्यानंतर तिसरं, सध्या कर्नाटक, UP, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 6 राज्यामध्ये ही संस्था अस्तित्वात आहे. कोणती संस्था, विधान परिषद कोणकोणत्या राज्यात अस्तित्वात आहे सध्या हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो असं एक ड नंबरचं विधान आहे. आणि खाली होतं मग क योग्य, अ ब ड योग्य, फक्त ड चूक, वरील सर्व योग्य. मित्रांनो व्यवस्थित जर तुम्ही पुन्हा एकदा सगळे विधानं बघितले, पहिला मुद्दा म्हणजे आंध्र प्रदेश विधान परिषद कायम बरखास्त करण्याचा ठराव झाला आहे, हे बरोबर आहे. दुसरं, कलम 169 संसदेची मान्यता लागते, बरोबर आहे. स्थापन करायचं असेल बरखास्त, दुसरंही विधान बरोबर आहे. आणि त्याच्यात पुढे आपण बघणार आहोत, सध्या कर्नाटकमध्ये आहे का, यस आहे. UPमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, तेलंगणात आहे, आंध्र, 6 राज्ये जिथे ही संस्था अस्तित्वात आहे. आणि राज्य विधानसभेने केलेला ठराव संसदेवर बंधनकारक नसतो, हेही बरोबर आहे. आता राज्य विधानसभेचा जो ठराव आहे तो मात्र विशेष बहुमताने असला पाहिजे, हे लक्षात घ्या. विशेष बहुमत, तसाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. सगळेच बरोबर आहे ते. पुढे जम्मू काश्मीरचा तो विशेष अधिकार रद्द केला म्हणून ती तिथलची विधान परिषद रद्द झाली, ती लक्षात राहू द्या. आंध्र प्रदेश संदर्भात आलंय म्हणून YS जगमोहन रेड्डी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता YS जगमोहन रेड्डी. आतापर्यंत कोणकोणत्या विधान परिषदा बरखास्त झाल्या तर वेस्ट बेंगॉल 1969ला बरखास्त झाली आहे, पंजाब 1970ला बरखास्त झाली आहे, तामिळनाडू आहे 1986ला बरखास्त झाली, आंध्र प्रदेशची 1985ला बरखास्त झाली होती मात्र पुन्हा स्थापन झाली आहे, जम्मू काश्मीरची 2019ला बरखास्त झाली आहे. याबद्दल तुम्हाला आयडिया असली पाहिजे. ओके, पुढे आपण जातोय. बँक विलिनीकरणाबाबत खालील कथने लक्षात घ्या म्हटलंय. बँक विलिनीकरण मला वाटतं या 2 वर्षामध्ये अत्यंत गाजलेला मुद्दा आहे. यावर कधीही कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिले विधान होतं 1 एप्रिल 2020 रोजी 10 सरकारी बँकांचे 4 बँकांमध्ये विलिनीकरण झाले. पुढे सध्या खाजगी 22 तर सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँका अस्तित्वात आहेत. खाजगी किती, सरकारी किती? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेचा क्रम जर तुम्ही बघितला म्हणजे सगळ्यात मोठी SBI, 2 नंबर बँक ऑफ बडोदा आणि 3 नंबर पंजाब नॅशनल बँक. अनुक्रमे म्हटलंय, बरोबर आहे का क्रम, हे नीट लक्षात घ्या. कारण क्रम मला वाटतं पहिले 5 तुम्हाला माहीत असले पाहिजे, किमान पहिले 3 तरी माहीत असावे.
पुढे अलाहाबाद बँकेचे विलिनीकरण हे युनियन बँकेमध्ये झाले आणि खाली विचारलं होतं की वरीलपैकी कोणती विधानं ही अयोग्य आहेत. बघा ऑप्शन होते अ व ब, क व ड, फक्त क, अ व ड. मित्रांनो ही जी PDF आहे तुम्हाला सगळ्या PDF आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला भेटेल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, त्यावर भेटेल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊनही तुम्हाला हा सराव करता येईल. आत्ता तुम्हाला अयोग्य काय ते ओळखायचं आहे. इथे जर बघितलं मित्रांनो उत्तर 2 नंबरचं येतं तुमचं, क आणि ड अयोग्य. कसं ते बघू. क आणि ड अयोग्य येते. आता क म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही 1 एप्रिल 2020 ही तारीख लक्षात ठेवा. 10 बँकांचे विलिनीकरण झालं 4 बँकांमध्ये 1 एप्रिल 2020 फिट असली पाहिजे तारीख. सध्या खाजगी बँका 22 आहे आणि सार्वजनिक 12 आहेत. हेही परफेक्ट या ठिकाणी तोंडपाठच करून ठेवा. मात्र हे जे सर्वात मोठे बँकांचा क्रम आहे ना, इथे SBI नंतर बँक ऑफ बडोदा येते का? नाही. SBI नंतर पंजाब नॅशनल बँक 2 नंबरची बँक आहे. तिसरी बँक ऑफ बडोदा आहे. तो क्रम चुकलाय म्हणून तिसरे विधान चुकले. आणि पुढे अलाहाबाद बँकेचं रूपांतर कशात होतंय? युनियन बँकेत नाही. अलाहाबाद बँकेचं रूपांतर हे इंडियन बँकेत होतं. इंडियन बँक. बघा इंटरेस्टिंग मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. मग पुढे इथे आणखी तुम्हाला असंही विचारलं जाईल की पंजाब नॅशनल बँकेमध्ये कोणकोणत्या बँका? ओरिएंटल बँक आहे, युनियन बँक आहे आणि पंजाब नॅशनल बँकेत आहे. पुढे कॅनरा बँकेमध्ये जर बघितलं तुम्ही तर तिथे सिंडिकेट बँक कॅनरामध्ये येते, कॅनरा सिंडिकेट. पुढे युनियन बँकेमध्ये आंध्र आणि कॉर्पोरेशन बँक या दोघांचा समावेश होतोय. त्याच्यानंतर जुनं याच्या आधीचं बघितलं तुम्ही लक्ष्मी विकास बँक जी DSBमध्ये DSBचं ज्याच्यामध्ये विलिनीकरण झालं आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे मुद्दे आहेत आणि मला वाटतं महत्त्वाचे आहेत. तुम्हाला आगामी या परीक्षेमध्ये खूप फायदेशीर ठरतील. पुढे तिहेरी तलाक अधिनियम गाजलेला मुद्दा 2019 आणि 20 मधील आपण दोन्ही कव्हर करतोय. 19 वर सुद्धा प्रश्न येऊ शकतात, 20ला सुद्धा येऊ शकतात. यामध्ये पहिला मुद्दा आहे की मुस्लिम पुरुषांनी दिलेल्या तत्काळ तलाकला फौजदारी गुन्हा ठरवला या अधिनियमाने. या कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षीपणे 19 सप्टेंबर 2018 पासून केली जाईल असं म्हटलं गेलं आहे. 19 नंबरचा प्रश्न होता. खाली ऑप्शन्स होते की अ व ब दोन्ही योग्य, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य. व्यवस्थित दोन्ही विधानांकडे बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर मुस्लिम पुरुषांनी दिलेल्या तत्काळ तलाकला फौजदारी गुन्हा ठरवला जाईल. हा फार चर्चेचा वादाचा विषय होता, त्याच्यामुळे हे माहीतच असलं पाहिजे. पहिलं बरोबर आहे. या कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने होईल, हाही मुद्दा बरोबर आहे. ओके, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहे. आता इथे जर बघितलं मित्रांनो या संदर्भात तुम्हाला आणखी काय माहीत असलं पाहिजे की ती शर्यत कायदा, ज्याला मुस्लिम वैयक्तिक कायदा आपण शर्यत कायदा म्हणतो, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 1937 त्याच्यानुसार वैवाहिक बाबी संदर्भातला तो कायदा होता. विवाहाला खाजगी बाब या ठिकाणी मांडल्या गेली होती. चर्चा कधीपासून सुरू होते या ठिकाणी तर शहाबानो खटला जो आहे 1985चा तेव्हापासून, मग ते पोटगी संदर्भातलं प्रकरण. पुढे मग मुस्लिम महिला घटस्फोटासंबंधी संरक्षणाचा कायदा 1986चा आहे, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. लिखित वा इलेक्ट्रिक साधनांद्वारे दिलेला तलाक हा निरर्थक असेल, बेकायदा असेल असं म्हटलं गेलं आहे. तो दखलपात्र गुन्हा असणार आहे. 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड सुद्धा होऊ शकतो, हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोरचा आहे 20 नंबरचा. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019. मित्रांनो अत्यंत अभ्यासपूर्वक सगळ्यात टॉपचे जे घटक आहेत ना त्यावरील प्रश्न या ठिकाणी मी तयार केले आहे. स्वतः अभ्यास करून स्वतः या ठिकाणी एक अत्यंत चांगला पेपर बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. नक्कीच तुम्ही हे डिस्कशन ऐकलेलं असेल, याचे नोट्स काढलेले असतील तर तुमचं एक रिव्हिजन होणार आहे. समजा रिव्हिजन, आता फक्त रिव्हिजन करायचं आहे तुम्हाला. हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे ऑलरेडी. नसलं वाचलेलं तरी तुम्हाला शॉर्टकटी लक्षात राहील अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण डेव्हलप केले. इथे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण, या धोरणाचा मसुदा बनवण्यासाठी जून 2017ला केंद्र सरकारने डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन केली. पहिला मुद्दा. दुसरा, आराखड्यामध्ये 5-2-3 ऐवजी 5-3-3-4 असा बदल करण्यात आला. 5-2-3 ऐवजी 5-3-3-4. मुख्य उद्दिष्ट काय तर शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण सर्वांना देण्यासाठी सक्षम करणे, हे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी आहे या धोरणाचं. पुढे होतं व्यावसायिक शिक्षण हे उच्च शिक्षणाचा अविभाज्य घटक असावा असं म्हटलं गेलं आहे. आणि खाली पर्यायी उत्तर आहे मग अचूक, ब व क चूक, ब व ड चूक आणि वरील सर्व योग्य.
आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तुम्ही, व्यवस्थित व्यावसायिक शिक्षण उच्च शिक्षणाचा अविभाज्य घटक बनवला का? याच बरोबर आहे. व्यावसायिक शिक्षणाला फार महत्त्व दिलं आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे? गुणवत्तापूर्वक शिक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी सर्वांना सक्षम बनवायचं. बरोबर आहे. गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन. आराखडा 5-2-3 5वी 5-2 7 5-2-3 ऐवजी 5-3-3-4 असा या ठिकाणी बदलवला गेला आहे. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि पुढे धोरणाचा मसुदा बनवण्यासाठी जून 2017ला केंद्र सरकारने कस्तुरीरंगन समिती मध्ये बरोबर या ठिकाणी आहे. आता याबद्दल आणखी काही मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. काय? शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा व गुणवत्ता तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्या आधी कोणते आयोग होते? मग विद्यापीठ शिक्षण आयोग कधीचा होता? कोणाच्या अध्यक्षतेखाली होता? ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मुदलियार आयोग कधीचा होता? कोणाच्या नावाने त्या ठिकाणी आहे? त्याची शिफारशी काय? किमान कधीचा? कोठारी शिक्षण आयोग फार महत्त्वाचा आहे, 1960-65 दरम्यानचा. तोही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरण याच्या आधीची कधीचे आहे? 1968चं धोरण आहे, 1986चं आहे. ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. यशपाल समिती कधीची होती? ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. यशपाल कमिटी महत्त्वाची आहे, गाजलेली आहे. आणि पुढे RTE ॲक्ट ज्याला आपण म्हणतोय, RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट, हा कधीचा आहे? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तरं द्याल असं अपेक्षित आहे. पुढे मी जातो 21 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा. जे चर्चिला गेलेला जो मुद्दा आहे, खूप सारा त्यावर चर्चा झाली भारतामध्ये. 1951च्या जनगणनेनंतर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनची स्थापना करण्यात आली. भारतीय नागरिकांची ओळख पटविणे हे यामागे ध्येय होते. बघा, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, NRC. आता NRC म्हणल्यावर तुम्हाला लक्षात येईल मुद्दा किती गाजलेला आहे. ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गण परिषद यांनी 1990मध्ये NCR अद्ययावत करण्याबाबत मागणी केली. पुढे 15 ऑगस्ट 1985 रोजी आसाम शांतता करार करण्यात आला. आणि त्यानंतर अवैध स्थलांतर विरोधी कायदा हा 1983 या वर्षीचा आहे. तुम्हाला काय विचारलंय? अयोग्य विधान निवडा. खूप म्हणजे अत्यंत हॉट म्हणून या मुद्द्याकडे आपल्याला बघावं लागतं, किंवा खूपच चर्चा झालेला मुद्दा म्हणून आपल्या याच्याकडे बघावं लागतं. कन्सेप्च्युअल मुद्दा आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 1951ची जनगणना, त्यानंतर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनची स्थापना आहे. हा मुद्दा बरोबर आहे. पुढे ऑल आसाम स्टुडंट युनियन आणि आसाम गण परिषद यांनी कधी अद्ययावत करण्याची मागणी केली? तर याचं उत्तर मात्र 1980 आहे. 1990 नव्हे, 1980. ओके. पुढे 85ला आसाम शांतता करार आहे. मग त्याच्यानंतर पुढे स्थलांतर विरोधी कायदा जो आहे तो 83चा आहे. मुद्दे यावर चर्चा झालेली आहे. 1951ची जनगणना भारतीय कोणास मानावी अशा स्वरूपाचा मुद्दा होता. मग ती 51ची जनगणना, 71ची मतदार यादी, आसाम करारानुसार 71पर्यंत आसामात राहत असलेले नागरिक यांना भारतीय नागरिक मानावं असं मानलं गेलं. पुढे मग तो आसाम शांतता करार, केवळ केंद्र सरकारच नागरिकत्व देऊ शकतं असं या करारात म्हटलं गेलं. पुढे घुसखोरीचे मुद्दे होते. मग त्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवर कसा परिणाम होतोय असे बरेच बाबी या ठिकाणी आहेत. आणि पुढे ॲमेझॉन वनवा, ॲमेझॉनचे जंगल जे आहे या संदर्भातला प्रश्न राज्यसेवेलाही विचारला गेला आहे. कदाचित रिपीट होऊ शकतो. थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी या ठिकाणी हा प्रश्न डेव्हलप केला आहे. तिथे तर खूप अवघड विचारला होता त्यांनी. तो इक्वेडोरचं मला वाटतं क्षेत्रफळ त्या संदर्भातला मुद्दा होता टाकलेला. इथे बघा, ॲमेझॉनचे 50% जंगल हे ब्राझीलमध्ये येते, पहिलं विधान. तर त्याचा उर्वरित भाग त्या ठिकाणी बोलिव्हिया आहे, त्याच्यानंतर कोलंबिया आहे, इक्वेडोर आहे, फ्रेंच गयाना, पेरू, सुरिनाम, व्हेनेझुएला हे देश त्याच्यामध्ये येत आहेत त्या जंगलामध्ये. या जंगलाचे क्षेत्र 55 लक्ष वर्ग किमी इतके आहे. ही वने जगाची फुफ्फुसे मानली जातात, जगाची फुफ्फुसे, कारण जवळपास 20% ऑक्सिजन यातून मिळतोय. ॲमेझॉन वर्षावन दक्षिण अमेरिकेतील 9 देशामध्ये पसरलेले आहे. आणि तुम्हाला काय विचारलं होतं की कोणते विधान अयोग्य आहे? 22 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, एक सोपा प्रश्न म्हणता येईल, कारण की व्यवस्थित जर तुम्ही वाचलं किती क्षेत्र आहे, आता हे थोडंसं डीपमध्ये जाऊन आहे, कारण की आयोग विचारता आहेत तेवढे डीप प्रश्न. 55 लक्ष वर्ग किमी ही फुफ्फुसे, जगाची फुफ्फुसे आहेत, बरोबर आहे, कारण की 20% ऑक्सिजन, यस
तुम्ही लेख वाचले असतील, संशोधनं वाचले असतील. दक्षिण अमेरिकेतील 9 देश आहे हे बरोबर आहे. मात्र इथे सोपा मुद्दा पहिलाच ज्यामध्ये चूक होती ती म्हणजे 60% जंगल हे ब्राझीलमध्ये आहे, यातील हे लक्षात घ्या. म्हणजे पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं ठरतं, ते लक्षात घेतलं पाहिजे. पुढे मी जातो या ठिकाणी 23 नंबरचा प्रश्न. 15 ऑगस्ट 2019 या दिवशी राज्यघटनेतील कलम 370ची तरतूद रद्द करण्यात आली. आणि मग त्या संदर्भात खाली काही विधानं आहेत, त्यातील चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. हे 370ची जी कलम तरतूद या ठिकाणी रद्द झाली, थोडक्यात त्यामध्ये काय बदल घडले? जम्मू काश्मीरला मिळालेले विशेष अधिकार संपुष्टात आले, पहिलं विधान. दुसरं, आधी एकेरी नागरिकत्व होते, आता दुहेरी नागरिकत्वाची तरतूद झाली. आधी एकेरी होती, आता दुहेरी. बरोबर आहे का? थोडंसं डोकं लावा. पुढे, इतर राज्यातील नागरिकही जम्मू काश्मीरमध्ये जमीन मालमत्ता खरेदी करू शकतील. आणि त्यानंतर पूर्वीची विधानसभेची मुदत बदलून ती आता 5 वर्षाची होणार. चुकीचं विधान, चुकीचा पर्याय. पहिला मुद्दा विशेष अधिकार संपुष्टात, बरोबर आहे. अरे दुसरं काय? हे आधी एकेरी होतं का? नाही, आधी दुहेरी नागरिकत्व होतं, आता एकेरी झालंय. पुढे, इतर राज्यातील नागरिक जम्मू काश्मीरमध्ये जमीन मालमत्ता खरेदी करू शकतील, बरोबर आहे. आणि विधानसभा जी आधी 6 वर्षे मुदत होती, आता 5 वर्षे. इतर बदल काय? आणखी RTI लागू होणार. ओके, RTE लागू होणार. आधी स्वतंत्र ध्वज होता, आता तिरंगा ध्वज. भारताची घटना बंधनकारक, कोणालाही ते नोकरी भेटू शकते. आणि पुढे कलम 371 तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग इथे काय 371, ईशान्येकडील राज्यांना काही विशेष अधिकार आहे. 371(2) नुसार महाराष्ट्र, मग त्यातलं विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र 371(2) नुसार त्या विशेष तरतुदी, त्यावर सुद्धा आपण वाचन केलं असलं पाहिजे. पुढे मी जातोय 24 नंबरचा प्रश्न. केंद्र सरकारच्या विकास योजनांबाबत विधान विचारत घ्या. बघा, केंद्र सरकारची योजना. या ठिकाणी पहिलं विधान आहे 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला बंदिस्त पाईपलाईनद्वारे नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी हर घर जल योजना आपण सुरू केली. प्रत्येकाला नळाने पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार पाईपलाईनद्वारे. दुसरं, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जी आहे, संघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्ती वेतनाची हमी देते. एक लहान लहान मुद्दा, लहान लहान शब्दांवर या ठिकाणी मी काम केलंय. पुढे, कुसुम म्हणजेच किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान. कुसुम आयुष्मान 2.0 योजना सप्टेंबर 2019 पासून लागू झाली. यात कॅन्सरवर उपचार होतील. 24 नंबरचा प्रश्न, पर्यायी उत्तर खाली होती. अ व ब योग्य, अकड योग्य, वरील सर्व चूक, वरील सर्व बरोबर. मित्रांनो, 24 नंबरचा प्रश्न आणि उत्तर होतं अकड योग्य. अकड म्हणजे ड काय? आयुष्मान 2.0 योजना जी कॅन्सरवर उपचारासाठी आहे. यस, कॅन्सरचा त्याच्यात समावेश केला गेला आहे, ते महत्त्वाचं आहे. कही बरोबर आहे. कुसुम म्हणजे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान, तेही बरोबर आहे. मात्र ब चुकीचं आहे. ब तुम्ही वाचलं ना लगेच लक्षात येईल. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, संघटित हा शब्द प्रयोग केला आहे. संघटित नाही, असंघटित. काय? असंघटित. पुढे, हर घर जल योजना जी आहे ना मित्रांनो, ही आता आपण बघतोय जलशक्ती नावाचं नवीन मंत्रालय आपण सुरू केलं आहे, त्याच्या अंतर्गत जलजीवन मिशन आहे, त्याच्यातून ही घडतंय. पुढे, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना जी आहे 18 ते 40 वय मर्यादा तुम्हाला माहीत असली पाहिजे. 60 वर्षानंतर 30,000 रुपये निवृत्ती वेतन, आपण त्यावर बोललोय आधी. आणि ही कुसुम योजना ही सौर ऊर्जे संदर्भात आहे, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इकडे आयुष्मान भारत या संदर्भात नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी ही नोडल एजन्सी आहे, तेही माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय 25 नंबरचा प्रश्न. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा. विक्रम साराभाई, आता यांच्यावर हा प्रश्न काय विचारला गेला, यामागे काही कारण आहे. ओके, ते शोधण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रश्न या ठिकाणी होता, विधान होतं, भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह व अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून यांची ओळख आहे. दुसरं, यांनी 1947ला दिल्ली येथे PRL फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. यांना 1962मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. आणि पुढचं शेवटचं, डॉक्टर साराभाई यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या ठिकाणी जर बघितलं, अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं, अंतराळ संशोधनाचे पितामह शिल्पकार, यस बरोबर आहे. दुसरं, PRL ची स्थापना करायची, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, महत्त्वाची आहे. जन्मशताब्दी वर्ष हे आधी लक्षात घ्या. विक्रम साराभाई यांचं 2019, 12 ऑगस्ट 2019 ते 1919
चा जन्म होता त्यांचा, त्याला 2019मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे जन्मशताब्दी. आणि मला वाटतं विक्रम साराभाई अत्यंत महत्त्वाचं नाव. PRLची स्थापना कधी आहे मित्रांनो? PRL 47ला आहे, बरोबर आहे. मात्र कुठे आहे ती? दिल्लीला आहे का? नाही, ती अहमदनगरला आहे. दुसरं विधान चुकतंय. 62ला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार भेटतो, यस बरोबर आहे. त्यानंतर डॉक्टर साराभाई यांना पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, तेही बरोबर आहे. म्हणजे इथे विधान फक्त चुकलं होतं, ते दिल्लीऐवजी अहमदाबाद पाहिजे होतं. त्यांच्या पत्नी कोण होत्या? सुप्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यानंतर कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबादला त्यांनी स्थापन केलं. 1975ला पहिला भारतीय उपग्रह पाठवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आपण पुढे जातोय. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ब्रिक्स परिषद 2019 खालील विधाने विचारात घ्या. ब्रिक्स देशाची 11वी शिखर परिषद नोव्हेंबर 2019ला पार पडली. पुढे ब्रिक्स देशामध्ये जगभरातील 42% लोकसंख्या आणि 23% GDPचा समावेश आहे. या परिषदेची संकल्पना ही नाविन्यपूर्ण भविष्यासाठी आर्थिक वृद्धी अशी आहे. डॉलरला व युरोला पर्याय म्हणून एक स्थिर चलन निर्माण करणे हे ब्रिक्सचं एक उद्दिष्ट आहे, टार्गेट आहे असं म्हटलं होतं. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, थोडंसं व्यवस्थित जर अभ्यास केला तर मला वाटतं या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल. ऑप्शन होते अ, क योग्य, बड योग्य, फक्त ड योग्य, फक्त ड चूक. आता ड योग्य, ड चूक. ड कशाला पर्याय द्यायचा आहे? युरोला, डॉलरला, दोघांना? फक्त डॉलरला. युरोचा विषय नाही आहे मित्रांनो. ब्रिक्स आणि युरोचा काही संबंध नाही इथे, हे आधी लक्षात घ्या. डॉलरला आपल्याला हे करायचं आहे, पर्याय द्यायचा आहे. विधान ड चुकीचं आहे. इथे संकल्पना नाविन्यपूर्ण भविष्यासाठी आर्थिक वृद्धी, यस बरोबर आहे. जगभरातील 42% लोकसंख्या या देशांमध्ये आहे, यस. GDP 23% आहे, यस. आणि शिखर परिषद 2019ला पार पडली, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे असे 5 देश याच्यामध्ये आहे आणि ते ब्रिक्स. मग ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. संकल्पना याची 2001मध्ये जिम लो नील ही गोल्डमॅन सॅक्सचे प्रमुख त्यांनी मांडली होती, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी. या ठिकाणी 2019 हे साल कोणत्या घटनेची लिहिताना चूक झाली. शताब्दी वर्ष होते 2019. शताब्दी वर्ष. रयत शिक्षण संस्था, रोलेट कायदा, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, इस्रो, राज्य महिला धोरण. शताब्दी वर्ष 2019. खाली ऑप्शन आहे अ आणि ब, अ क ई, ब क ड, वरील सर्व. 27 नंबरचा प्रश्न आहे. तर रिव्हिजन जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, MCQ सोडवा, संभाव्य प्रश्न सोडवा मित्रांनो, परीक्षेमध्ये खूप फायदा होतो. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही अ आणि ब, रयत शिक्षण संस्था शताब्दी वर्ष आहे. 1919ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण कमवावं शिका या योजनेची स्थापना होती. पुढे रौलेट कायदा, याचंही शताब्दी वर्ष आहे. टिळकांची प्रतियोगी सहकारिता, त्याबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. रौलेट कायदा 6 एप्रिल 1919चा काळा कायदा म्हणून ओळखला गेला. ओके, 2 मुद्दे. पुढे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प जर बघितला तुम्ही तर याला 50 वर्षे पूर्ण होतात. 1969चा आहे. इस्रो 1969चे आहे, म्हणजे याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढे राज्य महिला आयोग, महिला धोरण म्हणतो आपण शरद पवार यांच्या काळातलं, त्याला रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून म्हटलं गेलं आहे. 25 वर्षे झाले. मध्यान्ह भोजन योजना सुद्धा त्याच्यामध्ये आहे. पुढे महाराष्ट्र राज्याचा हिरक महोत्सव आहे, हा 60 वर्षे पूर्ण होत आहेत 2020मध्ये, ते माहीत असलं पाहिजे. युनोची 75 वर्षे पूर्ण झाले, त्याला अमृत महोत्सव, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यासोबत, ते आपल्याला करावे लागतील. पुढे 28 नंबरचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य पर्याय निवडा. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंती दिनी महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली. पुढे झेडपी व पंचायत समितीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी व सरपंचासाठी 7वी करण्यात आली. महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे सबका साथ सबका गाव सबका विकास हे अभियान केंद्रीय पंचायत राज मंत्रालय यांच्याद्वारे सुरू झालेले आहेत. त्याच्यानंतर मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत 2 वर्षाखालील सर्व बालके व गरोदर महिलांना 7 प्रकारच्या आजाराविषयी प्रतिबंधक
लसीकरण देणे हा उद्देश आहे. ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. व्यवस्थित सगळे विधानं वाचायचे आहे, विचार करायचा आहे आणि अयोग्य पर्याय निवडायचा आहे. महात्मा गांधीची 150वी जयंती, सरपंच उपसरपंचाच्या मानधनात लक्षणीय वाढ माहीत असलं पाहिजे. आता मानधनात वाढ किती झाली, मग 2000ची ग्रामपंचायत असेल तर सरपंचांना 3000 रुपये, उपसरपंचांना 1000 रुपये. 2000 ते 8000 लोकसंख्येची ग्रामपंचायत असेल, सरपंचांना 4000, उपसरपंचांना 1500 माहीत असलं पाहिजे. 1 जुलै 2019 पासून हा निर्णय लागू झाला आहे, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जर बघितलं तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे सबका साथ सबका गाव सबका विकास. पंचायत राज मंत्रालयाचं अभियान आहे, महत्त्वाचं आहे. 24 एप्रिल 1993 ती 73वी घटनादुरुस्ती, त्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, त्याच्यामुळे हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतोय. पुढे मिशन इंद्रधनुष्य, तेही महत्त्वाचं आहे. 2 वर्षापर्यंतच्या बालकांना, गरोदर महिलांना 7 प्रकारच्या आजाराविषयी या ठिकाणी प्रतिबंधक लसीकरण देणे हा उद्देश आहे. मात्र ही योजना कधी सुरू झाली? 2016ला का? नाही, 2014ची योजना आहे. काय 2014. इथे केंद्र राज्य 60-40चा वाटा आहे, केंद्रशासित प्रदेश संपूर्ण केंद्राचा वाटा आहे, पूर्वेकडे राज्य 9-10चा हिस्सा आहे, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे रिव्हिजन म्हणून मला वाटतं नक्कीच तुम्हाला हे लेक्चर्स उपयुक्त ठरतील, हे प्रश्न उपयुक्त ठरतील. चला, व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.